ठरल्याप्रमाणे दिवस तर चांगलाच गेला, पण हे असं काही बघायला भेटेल असं वाटलंच नव्हतं. आम्ही आज काय भयानक बघितलं तुम्हाला सांगते चला. तर आज सकाळची सुरुवात मस्तपैकी दुपारी झाली होती. तर ब्लॉगची सुरुवात. तर आम्ही निघालो दुसऱ्या सिटीमध्ये. तर तिथे देऊळ बंद 2 पिक्चर लागला आहे आणि भारतीय लोकं जास्त असतात. भारतीय सामान पण तिथे भेटतं. म्हणून म्हटलं चला शॉपिंग प्लस मूव्हीही करूया. तर इथे निसर्गरम्य वातावरण दिसलं. म्हटलं तुम्हालाही दाखवूया. कसं वाटतं हे निसर्गरम्य वातावरण? तुम्हीसुद्धा एन्जॉय करताय ना? मला कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि अशा पद्धतीने आम्ही एकदम समरचे कपडे घालून निघालो कारण आता उन्हाळा सुरू आहे आणि समोर हे असे घनदाट झाडं असलेला रस्ता असेल तर सफर पण तसाच चांगला होतो. तर इथे बघा ना, ही अशी खडी फक्त रचलेली आहे जाळीच्या आत आणि वरतून ब्रिज आहे बरं का. आणि त्यानंतर जे आम्हाला एक भयानक गोष्ट दिसली ते म्हणजे ब्लड स्वार. म्हणजे ती व्यक्ती ब्लड वाहून नेण्याचं काम करत होती बाईकवरून. आणि पुढे आम्हाला सारखं म्हणजे आधीच आम्हाला कोलिजन येत होतं, काहीतरी कुठंतरी ॲक्सिडेंट झाला आहे. पण एवढं ब्लड नेण्या इतपत मी पहिल्यांदाच पाहिलं आणि अशी ट्रॅफिक आम्हाला कधीच लागलेली नव्हती. त्याच्यामुळे आम्ही थोडं चिंतेत झालो की आता किती वेळ लागेल काहीच कळत नव्हतं. आणि प्रचंड आम्हाला ट्रॅफिक लागली. आम्ही जवळपास 10 मिनटं ट्रॅफिकमध्ये होतो. आणि इथे कसं आहे ट्रॅफिक नसते. तुम्ही म्हणाल 10 मिनटं म्हणजे काय खूप झालं का? आपल्याकडे असते हो ट्रॅफिक, पण इथे नसते. ट्रॅफिकचं नियोजनही तसंच असतं. तुम्हाला पुढच्या व्हिडिओत नक्की सांगेल. आणि हा ब्लॉग काय एका व्हिडिओत संपणार नाही. पण पुढे आल्यावर मला इथे बघाय ही अशी पोलिसांची गाडी आणि अजून एक गाडी दिसली. इथे काही मेजर ॲक्सिडेंट वगैरे मला दिसला नाही. पण माहीत नाही ती ब्लडची गाडी कुठे चालली होती. त्यानंतर त्या सिटीत पोहोचले, लिस्टर सिटीमध्ये. इथे फल्कॉनला गेले आणि काही शॉपिंग केली आणि मग निघालो होतो मूव्हीला. आजसाठी एवढंच. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर फॉलो. बाय.